12 राशींचे राशी भविष्य कसं असणार तुमचा आजचा दिवस, चला तर पाहूया. मेष रास, आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. भाऊ बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. घाईघाईने कोणतेही काम करणे टाळावे. वृषभ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी गोंधळात टाकणारा आहे. तुम्हाला कोणत्याही अनावश्यक वादात पडणे टाळावे लागेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. मिथुन रास, आजच्या दिवशी तुमच्याबद्दल आदर वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळाल्यास तुम्ही आनंदित व्हाल. वरिष्ठांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करू नका. कर्क रास, आज तुम्ही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. वाहन चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे. खूप दिवसांनी तुम्हाला जुना मित्र भेटेल. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असेल. मित्रांसोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत आखू शकता. तुमच्या मित्रांसमोर तुमच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. कन्या रास, आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा असेल. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्यावा लागेल. तुमची विशेष जबाबदारी तुम्ही पार पाडाल. तुळ रास, प्रेम आणि त्यागाची भावना तुमच्या मनात कायम राहील. तुम्ही तुमच्या मेहनतीने खूप काही साध्य करू शकता. मुलांच्या प्रगतीत येणारे अडथळे दूर होतील. वृश्चिक रास, आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी संमिश्र जाईल. कुटुंबातील सदस्यांशी वाद घालत असाल तर त्यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांना आज अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. धनुरास, आजचा दिवस धनुराशीच्या लोकांसाठी सकारात्मक असेल. आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही चिंतेत असाल. कामाच्या ठिकाणी काम करण्यात घाई करू नका. मकर रास, आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असेल. तुम्हाला काही चांगली बातमी कळू शकते. कोणालाही सल्ला देणे टाळावे, अन्यथा नंतर पश्चाताप होईल. कुंभ रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहील. जोडीदाराशी समन्वय ठेवावा. तुम्ही तुमच्या वागण्याने समाजात नवा आदर्श निर्माण कराल. मीन रास, आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांवर कामाचा ताण जास्त असेल. आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. एक महत्त्वाची सूचना, सदर व्हिडिओ हा केवळ माहितीसाठी आहे. त्याच्या तथ्यांबद्दल TV9 मराठी कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.